सगळ्या मैत्रिणींना नमस्कार. आज गौरीचा सण आहे. गौरीच्या सणासाठी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्याची रेसिपी प्रत्येकाच्या घरी गौरीच्या सणाला पुरणपोळी बनवत आहे. साधी सोपी रेसिपी आहे. आमटी पुरणपोळीची रेसिपी. दोन्ही रेसिपी मी शेअर करणार आहे. तुम्ही पुढं जाऊन बघू शकता. 1 कप एवढी हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकून थोडं तेल टाकून कुकर चढवले. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. दुसरीकडे मी थोडं गुळाचं ढेप घेतले. गुळ कट करून घेतलं आणि कुकर गार झाल्यानंतर कुकरवरून पाणी गाळून घेतलं. मग त्याच्यात गूळ टाकायचं. गूळ टाकून परत गॅसवर ठेवलं. त्याला छानपैकी सगळं गूळ मेल्ट होईपर्यंत हे करून घ्यायचं, आटून घ्यायचं. 1 चम्मच इलायची पावडर सगळं टाकून तुम्ही बघू शकता पुरण किती मऊ हे झालेलं आहे. पुरण एक चाळणीवर टाकून त्याला 1 गिलासाच्या मदतीने मी सगळं किसून काढलं. सगळं पुरण काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पुरण किती छान झालेलं आहे. मग इकडं गव्हाचं पीठ, थोडं चवीनुसार मीठ, थोडं हळद आणि वरून तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून गव्हाचं पीठ पण छान मळून घ्यायचं. थोडं जोर लावून मऊ लुसलुशीत करून घ्यायचं. मग पोळ्या खूप छान होतात. मी 2-2 मिनटाला तेल थोडं लावून मळून घेतले. मग 5 मिनटं झाकून ठेवले. इकडं आमटीची तयारी. थोडं खोबरं किसून घेतलं बारीक गॅसवरती. मग खोबरं ब्राऊन होईपर्यंत हे करून भाजून घ्यायचं. मग कांदा पण थोडं बारीक गॅसवरती ब्राऊन होईपर्यंत टाकायचं. आलं लसूण सगळं टाकले. मिक्सरचं भांड्यात सगळं मिक्स करून घेऊन वाटून बारीक केलं. मग तेल टाकलं 2 चम्मच. 1 चम्मच जिरा, अद्रक लसणाची पेस्ट, कढीपत्ता आणि वाटलेली पेस्ट पण टाकून त्याला छान एक 5 मिनटं परतून घेतलं. थोडा हळद, 2 चम्मच काळा मसाला वगैरे टाकून एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. मग त्याला छानपैकी तेल सुटलं होतं. मग पुरणपोळीतलं पाणी येळवून टाकून घेतलं. तुम्ही बघू शकता ते उकळी मारले तर आमटी किती मस्त, खूपच छान, चवीला पण छान झालं होतं. चला पोळ्या लाटायची तयारी करू. छोटं गव्हाचं पिठाचं उंडा घ्यायचं. त्याला छोटं चपाती बनवल्यासारखं रोल करायचं आणि थोडं पुरणपोळीचं उंडा घ्यायचं. मग त्याच्यात टाकून ते भरून घ्यायचं. जे भरलेला भाग असतो तो वर घ्यायचा आणि थोडं खालीवर पीठ टाकून घेऊन नॉर्मल, जोर नाही लावायचं जास्त करून, नॉर्मल हाताने लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर मी तिकडे गॅसवर तवा ठेवलं होतं. थोडं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून मी पोळे टाकले. पोळी पलटी केले आणि वरून थोडं तेल टाकून घेतले चम्मचनी. परत पोळी पलटी टाकले. तुम्ही बघू शकता पोळी खूपच छान फुगत आहे. म्हणजे सगळे पोळ्या तयार झाल्या आहेत.